कराडमध्ये लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट। कराडमधील निराधार आश्रमाची अध्यक्ष रेखा सरकटला अटक। 2 महिलांची आश्रमातून सुटका। सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश। आश्रमाच्या आडून समाजसेविका चालवते वेश्या व्यवसाय। टेंभूतील छत्रछाया वृद्ध व निराधार आश्रमातील धक्कादायक प्रकार। आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी। आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। बदलापुरातील आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं। घटना दुर्दैवी, त्यांचं राजकारण करणे चूक। बदलापूर आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल। मला जर असं कोण बोलेल ना तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा। बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंविरोधात महायुतीतूनच संताप। वामन म्हात्रेंनी माफी मागण्याची शिवसेनेची मागणी। बदलापूरच्या घटनेवरून महाविकास आघाडी आक्रमक। 24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक। महाविकास आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्र बंदचा निर्णय। हिंगोलीच्या 3ही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा। कळमनुरी, हिंगोली, वसमत जागांवर दावा। माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी केला दावा। बदलापूर घटनेच्या साताऱ्यात निदर्शने। साताऱ्यात आरपीआय आठवले गट आक्रमक। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा। 29 ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना आदेश। जळगावच्या धरणगाव शहरात रास्ता रोको आंदोलन। कोलकाता आणि बदलापुरातील घटनांचा निषेध। धाराशिवमध्ये तेरणा बचाव संघर्ष समिती आक्रमक। धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव। तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्री केला जात असल्याचा आरोप। जळगावात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आंदोलन। बदलापुरातील पीडितेला न्याय द्यावा, आंदोलकांची मागणी। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ चंद्रपुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक। नको तुमची लाडकी बहीण योजना, आम्हाला सुरक्षा द्या, बॅनर घेऊन महिलांची जोरदार घोषणाबाजी। सरपंच संघटनेचं भंडारा जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन। विविध मागण्यांसाठी 4 दिवसांपासून सरपंच संघटनेचं आंदोलन। सीईओ हटाव, ग्रामपंचायत बचावची घोषणाबाजी। कोल्हापुरात भाजपमध्ये खतखत। जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी दिला राजीनामा। राहुल देसाई यांच्या जागी नाथाजी पाटील यांची नियुक्ती। राज्यसभेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल। राष्ट्रवादीकडून नितीन पाटील उमेदवारी अर्ज, तर भाजपकडून धैर्यशील पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 25 ऑगस्टला जळगावात महिला मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री रक्षा खडसेंकडून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा। बदलापुरातील घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक। आंदोलनात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झळकवले बॅनर। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा वकील संघटनेचा निर्णय। कल्याणमधील जिल्हा वकील संघटनेचा मोठा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।